राज थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. नेहमीच पुन्हा बोल ना. राज, बोल. राज, आज ऑफिसमध्ये तू सानियाशी जे काही वागलास, तिला जे काही बोललास, ते मला अजिबात आवडलं नाहीये. अरे, आपल्या घरची सून आहे ती, या घरची लक्ष्मी आहे. तिचा असा अपमान करणं योग्य आहे? राज, मला सांग, किती वेळा तुझ्या वतीने मी तिची माफी मागायची? माफी मागायचं सोड. ती आपल्या घरची सून आहे, लक्ष्मी आहे. तिचा सन्मान करणं ही आपली नुसती जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे. मला माहितीये राज, माझ्या बोलण्याचा तुला कंटाळा येतो. माणसाला जोडून ठेवण्यात तुला अजिबात रस नाहीये. ठीक आहे. अरे, पण जोडायचं नाही म्हणून तोडणं कितपत योग्य याचा विचार केलायस का तू? हे बघ राज, मोहित त्यांच्या घरची सून, आदित्याची बायको आणि तुझी वहिनी म्हणून तू सानियाचा नेहमीच सन्मान करायचास. तिचा पुन्हा असा केलेला अपमान मी अजिबात खपवून घेणार नाही. ठीक आहे, नकोच खपवून घेऊस. आई, तुझ्या लक्षात येत आहे का, आज मोहित यांच्या सुनेनेच रांगोळी पायाखाली तुडवली. तुझी संस्कृती, तुझ्या परंपरा तुझ्या सुनेला जपता नाही आल्या. आणि तू म्हणतेस की आपल्या आउटलेट्सच्या बाहेर रांगोळ्या घातल्या पाहिजे. आज रांगोळीवर तुझ्या सुनेने पाय दिले, उद्या कस्टमर्स पाय देतील. म्हणजे रोज आपणच आपली संस्कृती लोकांना पायाखाली तोडवण्याचा चान्स द्यायचा. हा, कमाल आहे. तुझ्या सो कॉल्ड उत्तराधिकाऱ्याला इतका छोटा प्रॉब्लेम कळला नाही. स्ट्रेंज. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग मॅडम. अहो, तुम्ही काय सलाम करताय? मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा. अहो, असं कसं मॅडम, हे तर माझं कामच आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस हा माझ्यापेक्षा मोठाच असतो. बरं, तुम्ही इथे का बसलाय? किती उकडतंय. दाराच्या आत बसायचं ना. या आत एसी आहे. नाही नाही मॅडम, माझी हीच जागा आहे. अहो, येणाऱ्या माणसाला आत सोडायचं की नाही हे मी आतमध्ये बसून कसं ठरवणार आहे? एक मिनिट. हा, या बाहेर जरा गेट जवळ ये ना. मॅडम, माझं काही चुकलं का? नाही नाही, काही चूक झाली नाही तुमची. फक्त मी सांगते ना तसं करा. येस मॅम. नेहा, मला ना एक पंखा, 1 किलो गुळ, गुलाब पाणी आणि पाण्याच्या काही बाटल्या आणून दे. ओके, ठीक आहे. चला, मी निघते ऑफिसला जायला, उशीर होईल. काकी काकी थोडं बोलायचं होतं. बोल ना. काल जे काही घडलं त्याच्यासाठी खरंच सॉरी. म्हणजे मलाच लक्ष द्यायला हवं होतं. पण खरं सांगते, चुकून माझा पाय रांगोळीवर पडला आणि रांगोळी पुसली गेली. खरंच सॉरी. अगं सानिया, असं काय करतेस? माहितीये ना मला, तू मुद्दाम नाही केलंस, चुकून झालं तुझ्याकडून. ठीक आहे ना? पण तरीही राजवर्धनची चूक आहे. त्याने तुला असं बोलायला नको होतं. नाही काकी, बरोबरच आहे त्यांचं. हीच जागा आहे माझी या घरातली.
सानिया तू तू प्लीज त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. नाही नाही काकी, खरंच आहे त्यांचं. बघा ना, आता संस्कृती परंपरेचं महत्वही माहित नाहीये मला. तुम्ही ज्या निष्ठेने माहेरच्या चहाची संस्कृती परंपरा जपता, ती निष्ठा तर सोडाच, त्या संस्कृतीची ओळखही माझ्या जाणीवेत नाही. बट आय प्रॉमिस काकी, मी हे सगळं सगळं शिकेन. खरंच मला आपल्या माहेरच्या चहाची संस्कृती परंपरा सांभाळायला खूप आवडेल आणि मी रेडी आहे त्याच्यासाठी. मला कळले की ह्या सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत आणि मला ह्या शिकाव्याच लागतील. तुमच्यासारखी संस्कृती मीही सांभाळून टाकते. हे बघ बाळा, संस्कृती सांभाळायची नसते, जोपासायची असते. मग संस्कृतीच आपल्याला सांभाळते, समृद्ध करते. पण माझी खात्री आहे तू हे सगळं शिकशील, कारण तुला इच्छा आहे ना शिकण्याची. एकदा इच्छा असली ना माणसाला, मग काही अवघड नसतं. मग ऑल द बेस्ट. येते मी. हा बाय. शिकण्याचं सोडाच. नाव जस्ट वेट अँड वॉच. आता मी तुम्हाला कायमचा धडा शिकवणार आहे. हा बोल बच्चा. मम्मा, तुझ्या ओळखीचे PR आहेत ना? PR? त्यांची हेल्प लागणार आहे मला. एक न्यूज व्हायरल करायची. न्यूज? कसली न्यूज? वेल, राजवर्धन आणि माझी. व्हॉट? कोणाशी बोलते ही नक्की? काहीच ऐकू येत नाही. शा. या साईडला ठेवा. थोडा इकडे फिरवा. इकडे फिरवा. हा हा, बस बस बस, बरोबर. हा. मॅडम, कशाला पंखा? अहो काका, असू द्या. असं समजा की येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवलाय, म्हणजे ते येऊन तुमच्याशी बोलतील ना, तेव्हा तुम्हालाही वारा लागेल, हो की नाही? हो हो, हा मग चालेल. बरं काका, अजून एक काम करायचंय. दे. येणाऱ्या पाहुण्यांवर हे गुलाब पाणी शिंपडायचं. गुलाब पाणी? याने काय होणार आहे? याने काय होईल? गुलाब पाणी शिंपडल्यामुळे येणाऱ्या पाहुण्याला प्रसन्न वाटेल. येणाऱ्या पाहुण्याचं दारात स्वागत कसं केलं जातं त्यावर ठरतं की तो पाहुणा आपल्याशी मोकळेपणाने वागणार आहे का हातच राखून ठेवणार आहे. तुम्ही जर त्याचं असं स्वागत केलं ना, तर त्याची जी प्रसन्नता असेल ती आपल्याला कामात पण उपयोगी पडेल. हो हो, चालेल चालेल. चला. बऱ्याच दिवसांनी चांगलं काम केल्यासारखं वाटतंय. गुलाब पाणी, वा वा. मॅम, या गुळाचं काय करू? आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि पाहुण्याच्या हातावर यातला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि पाणी द्यायचं. गुळ पाणी? नेहा, अगं विषय असा आहे की लोक उन्हातून येतात ना, थकवा येतो, दमलेले असतात. गुळामुळे काय होतं, त्यांना ऊर्जा मिळते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं, हिमोग्लोबिन वाढतं, पचन शक्ती सुद्धा सुधारते. म्हणून जुन्या काळी रीत होती, आलेल्या पाहुण्याच्या हातावर गुळाचा खडा ठेवायचा आणि त्याला पाणी द्यायचं. वाव, हे कसलं भारी आहे ना. समथिंग डिफरंट. मी नक्की फॉलो करेन. तू आधी यातला गुळाचा खडा घे थोडा. तू पण उन्हातून आली आहेस ना. मॅडम नमस्कार. गुड मॉर्निंग. मॅडम जरा थांबा ना. हे काय नवीन?
हे कावेरी ताईंनी सांगितलंय. येणाऱ्या पाहुण्याच्या अंगावरती गुलाब पाणी शिंपडल्यावरती त्याला प्रसन्न वाटेल. काय येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत कसं होतं यावर ठरतं ना, की तो घरात आल्यावरती आपल्याशी मनमोकळेपणाने वागणार आहे की हात राखून ठेवणार आहे. त्यामुळे त्याचं असं स्वागत केलं की तो प्रसन्न होऊन आतमध्ये येतो आणि ती प्रसन्नता त्याच्या कामात दिसते. हेही कावेरी ताईंनीच सांगितलंय. छान. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मॅडम एक मिनिट. मॅम हे घ्या. हे काय नवीन? अहो मॅडम, हे आपल्या कावेरी मॅडमने सुरू केलंय. कसं आहे ना, आपल्या संस्कृतीमध्येच आहे ना, आलेल्या पाहुण्यांना गुळाने पाणी द्यायचं. मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझा फोन राहिला होता इथे. खरंच तू हे जे काय सगळं केलंयस ना, त्यामुळे आजची सकाळ खूप प्रसन्न झाली. तुझ्या येण्यामुळे माझ्या बाहेरच्या चहाला खरंच बाहेरचं रूप आलंय. अहो पण मी विशेष असं काहीच केलं नाही. मुळात विषय असा आहे की उन्हातून आल्यावर गुळ खाल्ल्यामुळे ऊर्जा मिळते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. असं ना, गुळाचे खरं तर बरेच फायदे आहेत. आणि बाहेरून आलेल्या पाहुण्यावर गुलाब पाणी शिंपडल्यामुळे त्याला प्रसन्न वाटतं. तुझ्या प्रत्येक कृतीमागे केवढा विचार असतो ग कावेरी. आणि हीच तुझ्यातली गोष्ट आवडते मला. तू माझी निवड अगदी सार्थ ठरवलीस. जरा केबिन मध्ये येतेस का? मला बोलायचंय तुझ्याशी. साहेब थांबा थांबा. काय हे सगळं? गुलाब पाणी याने साहेब तुम्हाला प्रसन्न वाटेल. हा आपला संस्कृतीचा भाग आहे असं कावेरी ताई म्हणाल्या. सगळे कपडे खराब केले. माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. काय करू आता? तुझ्या कावेरी ताईची फालतूगिरी माझ्यापासून लांब ठेवायची. हा उचलेस. सर हे घ्या. हे काय? सर, गुळाचा खडा देणं हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि गुळ खाल्ला की आपल्या शरीरातली ऊर्जा पण वाढते. माणूस बाहेरून दमून आलेला असतो, त्याला गरज भासते ना ऊर्जेची. आणि सर, गुळाने हिमोग्लोबिन पण वाढतं. स्टॉप इट यार. जस्ट स्टॉप इट. काय सगळं? सर ते कावेरी. मला चालेल. हे घ्या. मामा आलो आलो. कावेरी, अगं ऑफिस मधली सगळी माणसं खूप खुश आहेत तुझ्यावर. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडं. खरं तर ना, मला अजून काही बदल सुचतायत. हो मग सांग ना. हे बघ, जे तुला सुचतंय ना ते अगदी निसंकोचपणे सांग. आणखी एक गोष्ट करायची मला. आपण माहेरच्या चहाच्या सगळ्या आउटलेट्स मध्ये जाऊया. एकदा सगळीकडे जाऊन बघ तू. तिथेही तुला जर काही बदल सुचत असतील तर तेही सुचव मला. चालेल. हॅलो. ताई मी बच्चू बोलतोय. हा बोल बच्चू. तू लवकर आधी राजच्या केबिन मध्ये ये. का? काय झालं? अगं राज, तू ये ना लवकर, प्लीज ये लवकर. राज? काय झालं राजला? तू आधी इथे ये ना. अरे काय झालंय बच्चू? अगं तू इथे ये, मग कळेल तुला. लवकर ये प्लीज. ठीक आहे येते. काय झालं? काही माहित नाही काय झालंय. चल. राज, अरे काय होतंय तुला? अरे सांग सांग ना, बरं वाटतंय का? अरे सांग, काहीतरी बोल. राज, बरं वाटतंय का? काय झालं? काय झालं बघू? काय झालं राज? राज बघू. अरे काय होतंय? अरे काय झालं? काय झालं राजवर्धन? अरे बापरे, काय झालं तुझ्या चेहऱ्याला? या काकूंना विचार काय झालंय ते. यांच्या त्या फालतू रोज वॉटरच्या आयडियामुळे झालंय हे सगळं.
इचिंग होते, मला अख्खा फेस बर्न होतोय माझा. पुढच्या हाफ एन आवर मध्ये ना क्लायंट्स येणार आहेत मला भेटायला. इम्पॉर्टंट मीटिंग आहे माझी. व्हॉट शुड आय डू? हा असा मंकी फेस घेऊन जाऊ त्यांच्या समोर? नाही, सिरियसली तुमच्या संस्कृती आणि परंपरेचा हा जो काही मॅडनेस सुरू आहे ना, तो अनबेरेबल होत चाललाय. आता सगळं डोक्यात जात आहे माझ्या. हे बघ राजवर्धन, शांत हो बाळा तू. नाही, काही ऐकायचं नाहीये मला आता. काही ऐकायचं नाहीये. हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबायला हवंय. हे आतापर्यंत खूप सहन केलं, यापुढे नाही टॉलरेट करू शकत मी. राजवर्धन तू शांत हो, ऐक माझं. आणि काय शांत होऊ? काय मीटिंगचं काय करू सांग मला आता. आजच्या मीटिंग नंतर आपल्या दुसऱ्या आउटलेटला व्हिजिट द्यायची आहे मला. इव्हिनिंगला डेटला जायचं. नाव यू टेल मी व्हॉट टू डू. नाही, बाकी सगळं ठीक आहे, पण संध्याकाळी डेट, हे डेट प्रकरण तू कसं जुळवतोस सांग ना जरा. काय ना, भाचा लग्नाला आलाय आणि बच्चू मामाला मामी नाही मिळाली. बरं दिसतं काय? मामा गप ना. नको ना टॉपिक चेंज करूस. नको ना. या काकूबाईंनी हा जो काही मेस घालून ठेवलाय ना, त्यावर सोल्युशन द्या आता काहीतरी. राजवर्धन ऐक माझं, आपण डॉक्टरकडे जाऊया. नाही, मी अजिबात डॉक्टरांकडे जाणार नाहीये. आय विल नॉट चेंज माय स्केड्यूल ॲट ऑल. नाही, हा जो काही प्रॉब्लेम झालाय ना, तो तुमच्या संस्कृतीमुळे झालाय. आता तुम्हीच तुमच्या संस्कृती आणि परंपरेतून यावर काहीतरी सोल्युशन शोधून काढा. खूप शो ऑफ करता ना तुम्ही. मग त्याचं सोल्युशन पण द्या ना मला आता. हा, पुढच्या 20 मिनिटात जर यावर सोल्युशन नाही सापडलं, मी नाही बरा झालो, तर एकतर ह्या काकू इथे राहतील, नाहीतर मी. राज, तुम्ही शांत व्हा. मी करते काहीतरी. मी करते काहीतरी. इथे जवळपास कुठलं किराणा मालाचं दुकान आहे का ग? किराणा? आता ते कशाला हवंय? काही मागवायचं होतं का तुम्हाला? अगं एक घोळ झालाय. ते गुलाब पाणी शिंपडलं ना राजवर्धन सरांवर, त्याची रिॲक्शन आली आहे. ओ नो, तरी वाटलंच होतं मला. असलं काही झालं तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे गुलाब पाण्यामुळे सहसा असं नाही होतं ग. सॉरी, ते काय झालं ना, मी गुलाब पाणीच मागवलं होतं, बट मला ते नाही मिळालं. म्हणून मी रोज परफ्यूम पाण्यात मिक्स करून दिलं. अगं नेहा, असं कशाला केलंस तू? निदान मला सांगायचंच तरी. त्या परफ्यूम मध्ये जी केमिकल्स असतात ना, त्यामुळे ही रिॲक्शन येते. तरीच म्हटलं गुलाब पाण्यामुळे कशी काय रिॲक्शन आली. प्लीज प्लीज कावेरी मॅडम, पण हे माझ्यामुळे घडलंय, कुणाला सांगू नका, नाहीतर माझा जॉब जाईल, मला फायर करते. नाही, मी कुणाला नाही सांगणार आहे. आता आधी राजवर्धन सरांना बरं वाटणं महत्वाचं आहे. मग तुम्हाला सांग, आता कुठे आहे किराणा मालाचं दुकान? हो आहे ना, जवळच आहे. चल दाखव मला, चल. अहो, चहा घ्या. दे. काय हो, कावेरीचा काही फोन वगैरे आला का? नाही, काल झालं होतं बोलणं, पण आज काही फोन नाहीये. आता दिवस दिवस महिने फोन यायचं कमी होणार. हळूहळू आई बापाला पण विसरून जाणार ती. ओळख सुद्धा दाखवणार नाही. पैसा आला ना की माणूस नातीगोती विसरतो. आता वाट बघत बसा तिच्या फोनची. ती कसली करते फोन. पैसा आलाय ना, बक्कळ पैसा मिळणार ना आता, मग ती उधळत बसणार. जळलं मेले लक्षात ते. मग फोन करायची आठवण कशी असणार तिला तुम्हाला?
सुलभे, लोकांचं कसं आहे ना, हाताने चंदन उघडतात आणि तोंडातून मात्र धोत्र्याच्या बिया चोखतात. माझी कावेरी तशी नाही हो, ती सरळ मार्गी आहे. हो हो हो, माझी कावेरी तशी नाही म्हणे. 2 दिवस झाले जाऊन फोन यायचे बंद झाले. पुढे आई बापाला ओळख सुद्धा दाखवणार नाही. बघा बघा तुम्ही. हो सासूबाई, मी आत्ता फोन केला ना तर लगेच उचलेल बघा. हो हो, करा करा, बघा उचलते का बघा. हा हा, दाखवतोच बघा तुम्ही. मला सांगू नका, मला माझी पोरगी कशी आहे माहिती आहे. मला शिकवत आहे.